अजितदादा जिवंत आहेत, त्यांना लपवून ठेवलं आहे. 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघाताबाबत एक अतिशय धक्कादायक खुलासा आज करण्यात आला आहे. या प्रकरणाला 10 दिवस उलटत असतानाच आज सकाळी अचानक एक बातमी समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या बातमीमुळे आता सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे की दादा जिवंत आहेत आणि दादा परत येणार. कालपर्यंत टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये या अपघाताविषयी ज्या बातम्या दाखवल्या जात होत्या त्यामध्ये जे सांगितलं जात होतं ते आता कदाचित खोटं ठरणार आहे. कारण आज सकाळी जी धक्कादायक माहिती समोर आली आहे तिने मागचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. खरं तर हा अपघात 28 जानेवारीला सकाळी 8:45 झाला होता. आता या प्रकरणाला 10 दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. पण अचानक आज हा दावा केला जातोय की दादा जिवंत आहेत आणि त्यांना लपवून ठेवलं आहे. आता हा दावा आम्ही नाही तर अशा एका व्यक्तीने केला आहे जी व्यक्ती आजवर कधीच कॅमेरासमोर आली नव्हती. खरं तर कालपर्यंत चर्चा वेगळीच होती की विमानात 6 जण होते पण मृतदेह 5च सापडले. ज्या देहावर दादा म्हणून अंत्यसंस्कार झाले ती बॉडी दादांची नव्हतीच, असा खळबळजनक दावा त्यांचे निकटवर्तीय अमोल मिटकरी यांनीही केला होता. त्यातच काही महत्त्वाच्या शंकाही उपस्थित केल्या जात होत्या, जसे की दादांची ओळख त्यांच्या घड्याळावरून पटली. मग संपूर्ण विमान जळून खाक झालं तरी ते घड्याळ आगीत सुरक्षित कसं राहिलं? दुसरी शंका म्हणजे विमानात असलेली कागदपत्रे त्यांना साधा डागही लागला नाही, हे कसं शक्य आहे? या शंकांचा उहापोह चालू असतानाच चहाच्या टपरीपासून ते मंत्रालयाच्या कॉरिडॉरपर्यंत एकच चर्चा सुरू झाली होती की दादा जिवंत आहेत, दादा परत येणार. बारामतीमध्ये तर काही लोक दबक्या आवाजात म्हणत होते की दादांना कुठेतरी सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलं आहे आणि ते लवकरच समोर येऊन पत्रकार परिषद घेतील. पण आज सकाळी जो नवीन दावा समोर आला आहे त्याने संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय. मग खरंच काय आहे या प्रकरणाचे तथ्य? हा दावा कशामुळे केला गेला? दादा खरोखर जिवंत आहेत का? आणि जर ते असतील तर ते कुठे आहेत आणि कधी परत येणार? कोणता आहे तो असा व्यक्ती ज्याने आजवर टीव्हीवर न आलेला हा वेगळा दावा केला आहे, ज्यामुळे या प्रकरणाचे संपूर्ण चित्रच बदलले आहे? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. दादांच्या विमानावरील अपघाताबाबत दररोज नवनवीन शंका उपस्थित केल्या जात आहेत. दररोज वेगवेगळे दावे केले जात आहेत. पण आज एक असा व्यक्ती कॅमेरासमोर आला आहे की ज्याने या प्रकरणाचे सगळे चित्र बदलून टाकलं. कालपर्यंत हा व्यक्ती कुठेही नव्हता. अचानक हा व्यक्ती कॅमेरासमोर येऊन बोलला आणि सगळ्या टीव्हीवर याच्याच बातम्या सुरू झाल्या. कारण त्यांनी काय विधान केलं आहे? एक अशी या अपघाताबाबत गोष्ट सांगितली जी याआधी कधीच माहिती नव्हती आणि ज्यामुळे आता बारामतीमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली की दादा आता येणार, दादा पत्रकार परिषद घेणार, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. अचानक आज सकाळी ही बातमी आली. पण खरं तर या प्रकरणाची सुरुवात जी आहे ती अपघाताच्या दिवसापासून झाली होती. आज 10वा दिवस आहे. 10व्या दिवशी सकाळी हा भयानक दावा झाला आणि ज्याने महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसलाय. पण जेव्हापासून अपघात झाला होता त्याच्या अगदी